फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्याला मराठीत म्हणतो आपण चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ म्हणजे तर कुठली क्रिया चालू असेल, आता मी करत असेल म्हणजे काहीतरी करते, मी शिकवत असेल, हे काय झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आय विल बी टीचिंग, मी शिकवत असेल. ह्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट. सेंटेन्स बनवताना आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. सब्जेक्ट प्लस विल किंवा शॉल, आपण हे दोघं वापरू शकतो. शॉल प्लस बी प्लस व्हर्बला ING लावायचे प्लस ऑब्जेक्ट. हा झाला याचा फॉर्म्युला. आता सेंटेन्स कसा बनवायचा ते दाखवते तुम्हाला मी. मी कार चालवत असेल. मी कार चालवत असेल. तर हे काय झालं, असेल करेल म्हणजे हे फ्युचरमधले भविष्यकाळातले वाक्य आहेत. आता मी कार चालवत असेल, मीसाठी आय विल. चालू भविष्यकाळामध्ये विल आला की आय विल बी. बी आला की ज्यावेळेस बी आला की तिथे वर्बला ING प्रत्यय लागतो. आय विल बी, मी कार चालवत असेल, आय विल बी ड्रायव्हिंग कार. मी कार चालवत असेल, आय विल बी ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत असेल त्यावेळेस काय करणार आपण, फक्त तो म्हणजे ही विल बी ड्रायव्हिंग अ कार. ती कार चालवत असेल, सी विल बी ड्रायव्हिंग अ कार. फक्त सब्जेक्ट चेंज होणार आहे, बाकीचं सेंटेन्स जसंच तसा येईल. यामध्ये आय, ही, सी, इट, अदर, यू, दे, वी सर्वांना क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. विल बी आलं सेंटेन्समध्ये की क्रियापदाला चालू भविष्यकाळामध्ये क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. ती पुस्तक वाचत असेल. ती पुस्तक वाचत असेल. ती पुस्तक वाचत असेल, ती म्हणजे सी विल बी. सी विल बी रीडिंग बुक. सी विल बी रीडिंग बुक. आता ती पुस्तक वाचत असेल, ती म्हणजे सी विल बी असेलसाठी काय फ्युचरमधलं वाक्य म्हणून सी विल बी पुस्तक वाचत म्हणजे रीडिंग बुक. ती पुस्तक वाचत असेल, सी विल बी रीडिंग बुक. तो पुस्तक वाचत असेल तर काय येणार, फक्त ही विल बी रीडिंग अ बुक. हे सेंटेन्स जसाच्या तसा. सूर्य उगवत असेल. सूर्य उगवत असेल, द सन विल बी
रायझिंग, सन विल बी रायझिंग. विल बी आलं तर क्रियापदाला ING लागतो. तर सूर्य उगवत असेल द सन विल बी रायझिंग. पुढचा सेंटेन्स समजतंय ना तुम्हाला? फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये विल बी चालू भविष्यकाळामध्ये सब्जेक्ट नंतर विल बी वापरला जातो आणि बी आला म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागतोय. तर आम्ही बाजारात जात असू. आम्ही बाजारात जात असू. आम्ही बाजारात जात असू. तर आम्ही म्हणजे वी विल बी सब्जेक्ट नंतर विल बी लगेच ॲड करायचा. वी विल बी जात गोईंग टू द मार्केट. आम्ही बाजारात जात असू. वी विल बी गोईंग टू द मार्केट. मी बाजारात जात असेल आय विल बी गोईंग टू द मार्केट. ती बाजारात जात असेल सी विल बी गोईंग टू द मार्केट. तुम्ही आपण यू विल दे सर्वांसाठी चालू भविष्यकाळामध्ये विल बीच ॲड केला जातो. तुम्ही गावाला जात असाल. गावाला जात असाल. तुम्ही गावाला जात असाल तुम्हीसाठी यू विल बी गावाला जात असाल. यू विल बी गोईंग टू द व्हिलेज. यू विल बी गोईंग टू द व्हिलेज. आता मी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा एक सेंटेन्स बनवून दाखवला आहे. तर मी गावाला जात असेल आय विल बी गोईंग टू द व्हिलेज. ती गावाला जात असेल सी विल बी गोईंग टू द व्हिलेज. तो गावाला जात असेल फक्त इथे सब्जेक्ट चेंज होणार आहे. तो गावाला जात असेल तर तिथे काय येणार फक्त ही विल बी गोईंग टू द व्हिलेज. तर चालू भविष्यकाळामध्ये आय यू वी दे ही सी इट अदर सगळ्यांसाठी चालू भविष्यकाळामध्ये विल बीचा यूज करायचा आणि विल बी आला तर क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. तर मी तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीने कंटिन्युअस फ्युचर टेन्स सांगितलं आहे सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल देऊन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि माझा व्हिडिओ अवश्य बघा. थँक्यू.